नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. नुकतीच आपल्या आरोग्य मंत्र्यांनी अशी घोषणा केलेली आहे की आरोग्य विभागामार्फत 6,000 पेक्षाही जास्त जागा ह्या भरल्या जाणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये नेमका या ठिकाणी आरोग्य मंत्र्याचं म्हणणं काय आहे, त्याचबरोबर या नेमका कोणत्या पोस्ट असतील, कोणत्या जागा असतील, त्याचबरोबर या ठिकाणी ही जाहिरात कधी येऊ शकते आणि याचा अभ्यासक्रम सिलेबस काय असेल याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन चर्चा करणार आहोत. जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा या यूट्यूब प्लॅटफॉर्मला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला डेली अपडेट मिळत राहील. त्याचबरोबर याची जी PDF आहे, त्याचबरोबर फ्री कंटेंट जो आहे तो आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे. त्यासाठी खाली टेलिग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे. तर नेमकं या ठिकाणी हे आरोग्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे, तर नागरिकांना सुरळीत आरोग्य सेवा नागरिकांना सुरळीत आरोग्य सेवा मिळावी यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा न्यायालय, उपजिल्हा न्यायालय, त्याचबरोबर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच एखाद्या उपकेंद्रामध्ये सुद्धा कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असावा, या दृष्टीने आरोग्य विभागाकडून 5 ते 6,000 पदे भरण्यात येणार आहेत. ओके, असं कोणाचं म्हणणं आहे, असं आरोग्य मंत्र्याचं म्हणणं आहे. तर डेफिनेटली या ठिकाणी याचा अर्थ काय आहे की याच्यावर काम सुरू असेल आणि लवकरच ही जी जाहिरात आहे ते या ठिकाणी येऊ शकते. तरी पण नाही म्हटलं तरी या ठिकाणी 2 ते 3 महिने जे आहे ते आपण गृहीत धरायचे आहेत आणि यासाठी प्रिपरेशनला सुरुवात करायची. आता यामध्ये नेमके कोणते पोस्ट असू शकतात, याच्यापूर्वी जी जाहिरात आली होती 2023 मध्ये, तर त्यानुसार या ठिकाणी जी पदं होती तशाच प्रकारची पदं असू शकतात. यामध्ये आपण या ठिकाणी पदांची लिस्ट दिलेली आहे, जवळपास 50 पेक्षाही जास्त पदं आहेत. आता यामध्ये आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये हे फक्त पदांची नावं बघणार आहोत आणि काही जे महत्त्वाची पदं आहेत त्याचा अभ्यासक्रम सिलेबस सुद्धा आपण टाकलेला आहे. इव्हन या ठिकाणी अजून काही सिलेबस येईल या महत्त्वाच्या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये. तर यामध्ये नेमक्या पोस्ट कोणकोणत्या असतील, एक असणार आहे हाऊस अँड लाईन कीपर, म्हणजेच या ठिकाणी गृहव्यवस्थापक किंवा वस्त्रपाल ज्याला म्हणतात. दुसरा असणार आहे या ठिकाणी भांडार किंवा या ठिकाणी भांडार आणि वस्त्रपाल. तिसरा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर असेल. त्यानंतर असेल या ठिकाणी लॅबोरेटरी असिस्टंट. त्यानंतर असेल एक्स-रे सायंटिस्ट ऑफिसर. इव्हन ह्या एक्स-रे सायंटिस्ट ऑफिसरचा आपण अभ्यासक्रम जो आहे तो या ठिकाणी नुकताच आपल्या यूट्यूबला टाकलेला आहे. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर याचा सुद्धा अभ्यासक्रम टाकलेला आहे. त्यानंतर फार्मसी ऑफिसर याचा सुद्धा या ठिकाणी अभ्यासक्रम आपल्या त्याचा पण अभ्यासक्रम आपण या ठिकाणी आपल्या यूट्यूबला टाकलेला आहे. त्यानंतर डायटिशियन आहे, त्यानंतर ECG टेक्निशियन असेल, त्यानंतर डेंटल मेकॅनिक असेल. त्यानंतर पुढे या ठिकाणी असू शकतो स्टाफ नर्स, मग यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट. त्यानंतर टेलिफोन ऑपरेटर असेल, ड्रायव्हर असेल, टेलर असेल, ओके, प्लंबर असेल, कार्पेंटर, ओके, त्यानंतर या ठिकाणी ऑर्थोपेटिक ऑफिसर किंवा त्याला आपण नेत्र तज्ज्ञ अधिकारी असे म्हणतो. त्यानंतर मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जागा असतात. याचा सुद्धा आपण या ठिकाणी सिलेबस जो आहे किंवा जो अभ्यासक्रम आहे तो आपल्या या ठिकाणी यूट्यूबला टाकलेला आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी पुढचं आहे मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता. त्यानंतर आहे या ठिकाणी फिजिओथेरपिस्ट तज्ज्ञ. आता या प्रत्येकाचं जे क्वालिफिकेशन आहे याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. इव्हन याच्यावर काही व्हिडिओ बनवलेले आहेत. ओके, तर यामध्ये पुढचं आहे या ठिकाणी ऑक्युपेशनल थेरपिस्ट जो आहे. त्यानंतर याच्यामध्ये काउन्सिलर असणार आहे. त्यानंतर केमिकल असिस्टंट असेल. त्यानंतर बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट किंवा लॅब टेक्निशियन ज्याला म्हटलं जातं. त्यानंतर नॉन मेडिकल असिस्टंट असेल. त्यानंतर असेल वॉर्डन, रेकॉर्ड कीपर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, स्किल्ड या ठिकाणी आर्टिशियन असेल. त्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट पद सुद्धा इथं असू शकतं. त्यानंतर असणार आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट असतं. त्यानंतर टेक्निकल, त्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट सुद्धा असतं, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक ज्याला म्हटलं जातं. त्यानंतर या ठिकाणी डेंटल हायजिनिस्ट, ओके, दंत आरोग्य तज्ज्ञ जो आहे तो. त्यानंतर इलेक्ट्रिशियन असेल, ओके, वीजतंत्री. त्यानंतर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर असेल, सांख्यिकी अन्वेषक आहे. त्यानंतर फोरमन असेल, कार्यदर्शक. त्यानंतर सर्व्हिस इंजिनियर असेल, सिनियर सिक्युरिटी असिस्टंटच्या सुद्धा पोस्ट असतात. त्यानंतर सोशल या ठिकाणी सुपरिटेंडंट म्हणजे मेडिकल समाजसेवा अधीक्षक जो आहे वैद्यकीय ह्याच्यामध्ये असेल. त्यानंतर एक्स-रे असिस्टंट सुद्धा असेल, एक्स-रे सहाय्यक. त्यानंतर लायब्रेरियन असेल, ग्रंथपाल. त्यानंतर सिनियर स्टेनोग्राफर असेल.
त्यानंतर ECG टेक्निशियन असेल, याचा सुद्धा सिलेबस आपण टाकलेला आहे ECG या ठिकाणी टेक्निशियनचा. त्यानंतर हेल्थ इन्स्पेक्टर असेल, त्यानंतर हेल्थ सुपरवायझर असणार आहे, त्यानंतर या ठिकाणी ऑपरेशनल थिएटर असिस्टंट असेल आणि रेडिओग्राफिक टेक्निशियन असेल. तर अशा प्रकारचे 48 पेक्षाही जास्त पदं म्हणजे मेन जे आहे ते आपण इथं कव्हर केलेले आहेत आणि या सगळ्यांचा सिलेबस जो आहे तो आपण एक एक करून डिस्कस करणार आहोत. इव्हन काही पोस्टचा सिलेबस सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे, त्याचं क्वालिफिकेशन सुद्धा आपण काही व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर निश्चित या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे, कारण पुढच्या एक साधारण 2 ते 3 महिने आपण पकडू, त्यामध्ये ही जाहिरात येऊ शकते. त्यामुळं जाहिरात आल्यानंतर साधारण 2-3 महिने आपल्याला मिळतील, त्यामुळे आत्तापासून प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. यासाठी एकमेव पर्याय तो म्हणजे काय आहे, डायरेक्शन अकॅडमी. आणि डायरेक्शन अकॅडमीच्या मार्फत स्पेशल आरोग्य विभागाची जी बॅच आहे ती आपण इथं या ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकलमध्ये दिलेली आहे. 2026 साठी ही स्पेशल बॅच आहे. अगदी 999 रुपये फी आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या एक्झामसाठी डेडिकेटेड असे संपूर्ण सरळ सेवा बॅच आहे. 1499 रुपये नाममात्र फी आहे. आणि या सगळ्या ज्या बाबी आहेत किंवा सगळे कोर्सेस आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर आपल्याला उपलब्ध आहे. यासाठी डायरेक्शन अकॅडमीचं ॲप जरूर डाउनलोड करा. यामध्ये सर्व प्रकारचे कोर्सेस UPSC पासून ते या ठिकाणी किंवा सरळ सेवेपर्यंत सर्व प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि इतर अपडेटसाठी किंवा या PDF साठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करायचं आहे. ओके, तर व्हिडिओ तुमच्या उपयोगी असेल तर जरूर या ठिकाणी लाईक आणि आपल्या टेलिग्रामला त्याचबरोबर या ठिकाणी यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांना सुद्धा शेअर करा. काही तुमचे डाऊट असतील तर निश्चित या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर लिहा. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.